नमस्कार मंडळी, दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीवर मी शीतल तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते। मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा काळ आलेला आहे का की ज्या वेळेस तुम्ही देवाची खूप प्रार्थना केली, म्हणजे देवाच्या विनवण्या केल्या, याचना केल्या, तरी पण देवाने तुमचं म्हणणं काही ऐकलं नाही। म्हणजे अक्षरशः तुम्ही देवाच्या नावाने व्रत वैकल्य केलं, देवाच्या नावाने दानधर्म केला, पण तरीही तुमची इच्छा काही देवाने पूर्ण केली नाही। मग अशा वेळेस काय होतं, आपल्या मनामध्ये एक प्रश्न तयार होतो की देवा, मी तुझी इतकी भक्ती केली, तुझ्या नावाने इतकं सगळं काही मी केलं, तरीही तू माझी प्रार्थना का ऐकत नाही। काही लोक तर यामुळे इतके निराश होऊन जातात ना, तर त्यांचं काय होतं, देवावरचा विश्वासच उडून जातो। मग आपला म्हणजे आपण सुद्धा त्या ठिकाणी असलो तरी आपल्याला असंच वाटतं ना की देव म्हणजे खरोखर आहे की नाही, कारण एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला म्हणजे काहीच मिळालं नाही, देवाने आपलं ऐकलंच नाही, तर देव नाहीच आहे म्हणजे असं आपण मानायला लागतो, किंवा ज्यांच्या बाबतीत असं घडतं ते सगळेजण असं मानायला लागतात। पण मंडळी, धर्मग्रंथ असतील, संत महात्मे असतील आणि अनेक भक्तांचे अनुभव याबाबत एक वेगळीच गोष्ट सांगतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत। देवाकडे मागितलेली गोष्ट पूर्ण होत नसेल तर त्यामागे कोणती कारणं असू शकतात, हा आपला आजच्या व्हिडिओचा विषय आहे। तेव्हा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठीच आहे, नक्की शेवटपर्यंत बघा। तुमचं मत याबद्दल काय आहे ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। व्हिडिओच्या खाली तुम्हाला एक कमेंट करायची आहे, जय माता दी, किंवा तुम्ही ज्या देवावर जास्त विश्वास ठेवतात, कारण प्रत्येकाचा एक श्रद्धेचा विश्वासाचा भाग आहे, तर कोणीतरी आपला आराध्य असतंच। मग तुम्ही ज्या देवाला तुमचं आराध्य मानतात, तुमच्या मनातल्या ज्या काही गोष्टी तुम्ही ज्या देवाशी बोलत असतात, तर त्या देवाचं नामस्मरण करायचं म्हणून तुम्ही कमेंटमध्ये ते लिहायचं आहे। चला व्हिडिओला सुरुवात करते, कारण तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळणार आहेत। सर्वात आधी एक महत्त्वाचा प्रश्न, देव खरंच आपल्या मनातल्या प्रार्थना ऐकतात का, किंवा देवापाशी आपण जे काही बोलतो ते देवाला खरोखर ऐकू जातं का। तर भारतीय अध्यात्म याबद्दल असं सांगतं, देवाला आपल्या मनातील प्रत्येक भावना आधीच माहिती असते। आपण बोललो नाही तरी त्यांना आपली वेदना असेल, आपला आनंद असेल, आपण ज्या गोष्टीची सतत चिंता करतो आणि आपण ज्या आशा देवाकडे मागत असतो, किंवा देवाबद्दल आपल्या ज्या काही आशा अपेक्षा असतात, तर त्या सगळ्या देवाला कळतात। मग प्रश्न असा आहे, जर देव ऐकत असतील, देवाला सगळंच काही माहिती असतं आपल्याबद्दल, करता करविता आपण त्याला म्हणतो, त्याला सगळंच माहिती आहे, तरी मग आपली इच्छा देव पूर्ण का करत नाही, हे समजून घेण्यासाठी आपण एक साधं उदाहरण पाहूया। बघा, लहान मुलं असतं, प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात, भलेही आता ती मोठी झाली असतील, पण प्रत्येकाच्या घरी लहानपण हे कधी ना कधी आलेलंच आहे। आता जरी आपली मुलं मोठी झालेली असली तरी पण आपल्या घरामध्ये कधीतरी असं वातावरण होतं की एक लहानपणात आपण जगत होतो, म्हणजे आपल्या मुलांच्या स्वरूपामध्ये, बरोबर की नाही। तर मग ही जी लहान मुलं असतात ती चॉकलेट मागतात, आपण त्यांना चॉकलेट घेऊन देतो, त्यांच्या आवडीची काही टॉफी असेल, कॅडबरी असेल, जे काही असेल आपण त्यांना घेऊन देतो। पण आपण ते दररोजच घेऊन देतो का? नाही, कारण आपल्याला सुद्धा कळतं त्यांच्यासाठी काय वाईट आहे, काय चांगलं आहे, आणि चॉकलेट दररोजच खाणं चांगलं नाहीये हे आपल्याला कळतं, त्याच्यामुळे आपण त्यांचा हट्ट दररोजच पूर्ण करत नाही। त्याच पद्धतीने देवाच्या बाबतीत असतं, देवाला माहिती आहे आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, आणि आपण ते या वेळेमध्ये देणं योग्य आहे की नाही ते। त्याच्यामुळे कधी कधी देवाने जर आपली अपेक्षा, आपली इच्छा पूर्ण केली नाही, आपलं गाऱ्हाणं देवाने ऐकलं नाही, तर असं समजू नका की देव म्हणजे नसतोच काही, आपण उगाचच काहीतरी देव किंवा जुन्या पुराण्या गोष्टी ऐकत असतो। पण देव आपल्याला काहीतरी त्याच्याहून सुद्धा चांगलं देण्याच्या शोधात असतो, किंवा देव आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी चांगलं देणार असतो। त्याच्यामुळे आपल्याला कधी कधी जी गोष्ट आपण मागतो ती मिळतेच असं नाही। त्याच्यामुळे देवाच्या बाबतीत आपण गैरसमज करून घेऊ नये, आणि आपल्याला समजा एखादी गोष्ट नाही मिळाली, आपल्याला तेवढ्या पुरतं त्याचं दुःख झालं, तरी पण त्याचं कारण आपण समजून घ्यायचं की आपल्याला याच्याहून सुद्धा काहीतरी चांगलं मिळणार आहे, म्हणून आपल्या बाबतीत असं झालं, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे सुद्धा आपण कायम लक्षात ठेवायचं। कारण भरपूर जणांनी याचा सुद्धा अनुभव घेतला असेल की त्यावेळेस मला ती गोष्ट मिळाली नाही, पण चला चांगलं झालं, आज मला ती मिळाली, त्याहून चांगली मिळाली की ज्याची मी कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती, बरोबर। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। देव आपल्याला नाही म्हणत नाही, ते ठाम म्हणत असतात।
आपल्याला वाटतं की आपली प्रार्थना फळाला आली नाही, पण अनेक वेळा देव नकार देत नसतात, फक्त ते योग्य वेळेची वाट पाहत असतात. बीज पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच काही झाड उगवत नाही. आपण एखाद्या झाडाची बी लावली, समजा आंब्याची कोय लावली. आता आपण पावसाळा सुरू होईल, उन्हाळ्यामध्ये भरपूर आंबे खाल्ले आणि ज्या आंब्याची चव आपल्याला खूप जास्त आवडली तशा कोयी आपण जपून ठेवतो, वाळवून ठेवतो. मग चला आता पावसाळा आलेला आहे, आपण ती कोय मातीमध्ये लावूया असा विचार करत असतो. पण ती कोय जेव्हा आपण मातीमध्ये रुजवतो, लावतो, दुसऱ्याच दिवशी आंब्याला म्हणजे त्या कोयीला मोड फुटतो का, कोंब येतो का आणि लगेच झाड तयार होतं का, नाही, काही वेळ जातो. तर तसंच आपण लक्षात ठेवायला हवं की आज आपण देवाकडे काही मागितलं आणि दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच क्षणी आपल्याला शीघ्रगतीने ते मिळालं, असं होत नाही. तसंच आपल्या आयुष्यातील अनेक आशीर्वादांचं असतं. काही लोकांना यश लवकर मिळतं, काहींना उशिरा, काहींना पैसा लवकर मिळतो, काहींना खूप संघर्षानंतर. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळा असतो आणि अनेक लोक नंतर सांगतात, त्यावेळी माझी इच्छा देवाने पूर्ण केली नाही, हे चांगलंच झालं, कारण काही वर्षांनी त्यांना त्यापेक्षा चांगली संधी मिळालेली असते. देव शांत राहतात तेव्हा काय होतं, म्हणजे आपण देवाकडे बरंच काही मागत असतो. आपल्या मनातलं सांगायला जर आपल्याला कोणी योग्य व्यक्ती नसली तर आपण अर्थात देवाकडेच सगळं काही सांगत असतो. म्हणजे तुम्ही, मी, आपण काही वेगळे नाही आहोत. कधी कधी आपल्या मनात खूप साऱ्या भावनांचा एक कहर झाला, खूप म्हणजे आपल्याला एकदम गलबलून आलं की आता हे मी कुणाला सांगू, तर त्यावेळेस आपण सांगतो ते देवाला. आपल्या आयुष्यामध्ये काही काळ असा येतो जेव्हा आपण देवासमोर रडतो, मनापासून देवाकडे प्रार्थना करतो, पण काहीच बदलत नाही. आणि तेव्हाच मनामध्ये प्रश्न येतो, देवा तू खरंच माझं ऐकतो ना? पण लक्षात ठेवा, देवाचं मौन म्हणजे देव तिथे गैरहजर नाहीये किंवा देवाची तिथे अनुपस्थिती नाहीये. शिक्षक परीक्षेच्या वेळी आपल्याला काहीच बोलत नाही, कारण त्यांना विद्यार्थ्याची क्षमता पाहायची असते. आता काही प्रसंगी देव सुद्धा शांत असतात, कारण त्यांना आपली श्रद्धा किती दृढ आहे ते पाहायचं असतं. आणि आपण मानव प्राणी काही का होईना थोड्या अंशी स्वार्थी असतो. बघा, आपल्याला जेव्हा खूप काही संकट येतात, काहीतरी खूप दुःखाचे प्रसंग आपल्याला येतात, तेव्हाच आपण देवाच्या फार विनवण्या करत असतो. कधी कधी आपण जेव्हा आनंदात असतो, सगळं काही आपलं अलबेल चालू असतं, तेव्हा आपण देवाला इतकं मनवतो का, इतक्या याचना विनवण्या करतो का? नाही. तर देवाला सुद्धा आपली श्रद्धा किती दृढ आहे, किती खरी आपली भक्ती आहे ते पाहायचं असतं. त्याच्यामुळे देव एक प्रकारे आपली परीक्षा पाहतात, त्यानंतर आपल्यासाठी जी गोष्ट योग्य आहे ती देण्याचा नक्की प्रयत्न करतात. आपल्या धर्मग्रंथांमध्ये, म्हणजे आता हिंदू धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म मानला जातो, तर मग काही ग्रंथ लिहिले आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही ग्रंथ लिहिले आहेत. तर त्याच्यामध्ये कर्माला खूप महत्त्व दिलं जातं. आपण नेमकं काय करतो, त्याच्या मागे आपली भावना काय आहे, आपली आपली नीती साफ आहे की नाही, त्याला खूप महत्त्व आहे. आपण जे काही करतो तर ते आपण साफ मनाने, चांगल्या भावनेने केलं पाहिजे. याला सर्वात जास्त महत्त्व हे आहे की वाईट मनाने किंवा वाईट भावनेने, कुभावनेने जर आपण काही करत असू तर आपल्याला त्याचं फळ हे त्याच पद्धतीने मिळतं. फक्त प्रार्थना करून सर्व काही बदलत नाही, प्रयत्न देखील खूप आवश्यक असतात. समजा एखादा विद्यार्थी असेल, तो अभ्यास करत नाही, फक्त देवाला प्रार्थना करतो की माझा पहिला नंबर येऊ दे, माझा 1 नंबर येऊ दे, मला 100% नाही पण निदान 99% तरी मिळू दे, किंवा प्रत्येक जण आपापल्या मनाने काहीतरी अपेक्षा करतो. तसंच हा एखादा विद्यार्थी असेल, त्याने जर म्हणायचं की देवा एवढे मार्क मला पडू दे, एवढे टक्के मला पडू दे आणि मी तुझ्या समोर साखर ठेवील, पेढे ठेवील, फळं ठेवील, काय काय ठेवील असं तो म्हणतो, पण त्याने जर अभ्यास केला नाही तर असं होईल का की त्याचा 1 नंबर आला किंवा त्याला जेवढे टक्के अपेक्षित होते तेवढे आले? नाही येणार. कारण आपली भक्ती जेवढी महत्त्वाची असते, पण ती भक्ती फळाला येण्यासाठी आपण जे काही कार्य करतोय ते पण त्याच्यामध्ये आपण आपले 100% देतोय का, किंवा तेवढे कष्ट आपण घेतोय का, तेवढी मेहनत आपण घेतोय का, हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे खूप असं हतबल होऊन जायचं नाही. आपण जे करतो त्याच्यामध्ये 100% द्यायचे, बाकी पाहणारा ईश्वर आहेच. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गैरसमजांपैकी एक म्हणजे मला अजून मिळालं नाही म्हणजे मला कधीच मिळणार नाही. पण जीवन असं नसतं. रेल्वे स्टेशनवर 2 गाड्या असतात, एक 5 मिनिटात येते तर दुसरी 30 मिनिटं सुद्धा घेते. याचा अर्थ दुसरी गाडी रद्द होते का? नाही, ती फक्त उशिरा येत आहे. प्रत्येक गाडीचा वेळ हा ठरलेला असतो, त्यानुसार त्या गाड्या येत जात असतात.
तसंच काही आशीर्वादाचं सुद्धा असतं, त्यांना वेळ लागतो आणि अनेकदा ती वेळ आपल्याला समजत नाही. मंडळी, भक्ती केली म्हणजे संकट येणार नाही असं आपलं धर्मशास्त्र कधीच सांगत नाही. प्रभू रामचंद्रांना देखील वनवास भोगावा लागला, पांडवांना सुद्धा अनेक दुःखांचा सामना करावा लागला, संतांच्या जीवनामध्ये सुद्धा संघर्ष होताच, पण त्यांनी कधीही देवावरचा विश्वास सोडला नाही. कदाचित परिस्थिती बदलण्यापेक्षा देव आपल्याला मजबूत बनवत असतात. आपली एक प्रकारे ती आपली कुवत किंवा आपली मेहनत आपण किती करतो ते पाहत असतात. एक प्रकारची परीक्षाच आपण त्याला समजायचं असतं. कारण मजबूत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकून राहते आणि जी घाबरगुंडी असते किंवा जी एवढी सहनशक्तीच नसते तर ती मध्येच सगळं काही सोडून जात असते. त्याच्यामुळे मजबूत असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बघा, हा जो भाग आहे तो खरंच विचार करायला लावणारा आहे. अनेकदा आपण प्रार्थना करत नाही, आपण देवाला आदेश देत असतो. पण मग प्रार्थना आणि आदेश याच्यामध्ये फरक आहे. देवाला आपण आदेश द्यायचा नाही तर मनापासून म्हणजे हृदयाच्या कोपऱ्यापासून आपण देवाला प्रार्थना करायची असते आणि प्रार्थनेचं फळ हे मिळतंच, फक्त त्याला प्रयत्नांची जोड सुद्धा ठेवायची. आपण देवाला आदेश काय देतो? देवा, मला हीच नोकरी लागली पाहिजे, देवा हेच माझं काम झालं पाहिजे, देवा हीच व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे. म्हणजे आपण आधीच ठरवतो आपल्यासाठी काय योग्य आहे आणि मग देवाकडे फक्त मंजुरी मागतो. तर असं करायचं नाही. खरी प्रार्थना अशी असते, देवा माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला दे. आणि हे वाक्य बोलायला सुद्धा सोपं आहे, पण मनापासून स्वीकारायला खूप मोठी श्रद्धा त्याच्या मागे लागते. आज जे मिळालं नाही म्हणून आपण हट्ट करतो, ते खरंच आपल्या आनंदासाठी आवश्यक असतं का, की ती फक्त एक इच्छा असते? अनेकदा वर्षानंतर मागे वळून पाहिल्यावर आपल्याला लक्षात येतं, देवाने तेव्हा ती गोष्ट आपल्याला दिली नाही ते बरंच झालं, कारण त्यातून खूप मोठं नुकसान आता टळलेलं असतं. म्हणून संत महात्मे असतील किंवा बरेच जे मोठे व्यक्ती आहेत ते आपल्याला सांगत असतात, देवाकडे फक्त वस्तू मागू नका, समृद्धी मागा. आणि देवाकडे फक्त वस्तू मागू नका, देवाकडे समृद्धी मागा, धैर्य मागा, संयम मागा, योग्य निर्णय घेण्याची क्षमता मागा. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे. याचा अर्थ प्रयत्न सोडावेत असा नाही, तर प्रयत्न करून सुद्धा जे आपल्या हातात नाही ते शांतपणे स्वीकारण्याची आपण ताकद ठेवली पाहिजे. आजकालच्या व्यक्तींमध्ये हीच क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं जे मला पाहिजे ते आत्ताच्या आत्ता मिळालं पाहिजे. आपल्याजवळ संयम नावाची गोष्टच राहिली नाहीये. त्याच्यामुळे दुःख जे आहे ते जास्त वाढण्याचं प्रमाण आहे. तर आपण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी संयम ठेवावा, की एक वेळ येईल तेव्हा मला ती गोष्ट मिळेल. आणि समजा नाही मिळाली तर आपण शांतपणे ते स्वीकारायचं, की नाही मिळाली म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी चांगलं कारण असेल. वाईट गोष्टी शोधण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शोधा, की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं, कदाचित याच्यापेक्षा सुद्धा आपल्याला चांगलं मिळणार आहे. तर बघा, अपेक्षांमुळे दुःख जास्त वाढतात. त्याच्यामुळे अपेक्षा जेवढ्या आपण कमी ठेवू तेवढं आपलं दुःख कमी होतं आणि आपण सुखासमाधानाने जगू लागतो. समाधान हेच खरं आजच्या काळासाठी धन आहे, असं आपल्याला थोर संत महात्मे जे असतील त्यांनी सांगितलेलं आहे, पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कधी कधी आपली अवस्था अशी होते की आपल्याला कळतं पण वळत नाही. बघा, एक भक्त असा होता की तो दररोज देवाला प्रार्थना करायचा, देवा माझा मार्ग सोपा कर. पण त्याची संकट काही कमी होत नव्हती. एक दिवस तो खूप नाराज झाला आणि तो म्हणाला, देवा तू माझं ऐकतच नाहीस. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. देव त्याला म्हणाले, मी तुझा मार्ग सोपा केला नाही, कारण मला तुला मजबूत बनवायचं होतं. ही कथा आपल्याला एक खूप मोठा संदेश देते. देव नेहमी म्हणतात की तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच मी तुला देणार आहे. आणि त्याच दिशेने ते आपल्याला मार्गदर्शन देखील करत असतात. काही संकेत आपल्याला ते देत असतात, पण आपल्याला बऱ्याच वेळा ते कळत नाही. तर मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, जर तुमची एखादी प्रार्थना सध्या पूर्ण होत नसेल किंवा तुमची इच्छा देव सध्या पूर्ण करत नसतील तर निराश अजिबात होऊ नका. कदाचित देव त्याच्यावर काम करत असतील, फक्त तुम्हाला ते अजून दिसत नसेल. बीज जमिनीत पेरल्यावर बराच काळ काहीच दिसत नाही, पण आतमध्ये मुळे वाढत असतात. त्याची अंकुर फुटण्याची क्रिया ही चालू झालेली असते. तसंच तुमच्या आयुष्यात सुद्धा काहीतरी घडत असू शकतं. म्हणून विश्वास सोडू नका, प्रार्थना सोडू नका, प्रयत्न सोडू नका. कारण देव नेहमी आपल्या मनाप्रमाणे देत नाही,
पण अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार ते आपल्या हिताचाच मार्ग निवडतात. मला सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट आहे का की जी तुम्हाला वेळच्या वेळी मिळाली नाही, पण नंतर समजलं की जे झालं ते चांगलंच झालं? कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी दिल्लीकर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आज वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.